नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवलेले आहे स्वीट कॉर्न भजी। तर कशी लागतात? मस्त जबरदस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। आता हे खुसखुशीत कुरकुरीत भजे कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण साहित्य घेतलेलं आहे। साहित्य काय आहे तर इथे आपल्याला मकाचे दाणे लागणार आहेत। जी कोवळी मका असती हिरवी खाण्यासाठी, त्या मक्याचे दाणे आपण इथे घेतलेले आहे 1 कप भरून। याच कपाने आपल्याला पाव कप इतकं इथे मक्याचं पीठ घेतलेलं आहे। आता थोडंफार कमी जास्त लागू शकतं, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण सध्या इतकं तर लागणारच आहे। इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, हळद, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा घेतलेला आहे। आता हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जे की मी घेतलेलं आहे। तुम्ही ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। चला आता आपल्याला सर्वात पहिले हिरवी मिरची, जिरे, लसूण एकत्रित बारीक करून घ्यायचा आहे। तो आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ आणि याला बारीक करून घेऊया। तर इथे मी ही तिन्ही वस्तू यामध्ये टाकून घेतल्या। आता याला मी फिरवून घेते। आता इथे आपली मिरची, लसूण आणि जिरे बारीक झाले की त्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहे। मक्याच्या दाण्याला फक्त एकच एरडा मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला ते फक्त फोडून घ्यायचे आहे। इथे एक एरड्यामध्ये छान असे आपले मक्याचे दाणे फुटलेले आहेत। खूप बारीक करू नका, नाहीतर मग तुमचे कॉर्नफ्लॉवरची भजी जे आहेत स्वीट कॉर्न ते व्यवस्थित बनणार नाहीत। त्यामुळे फक्त अगदी एकच एरडा मारून घ्यायचा आहे आणि आता हे एखाद्या बाउलमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे। आता पुढची कृती करण्या अगोदर आपल्याला हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। इथे मी सर्व सारण तयार केलेलं काढून घेतलेलं आहे। हे मक्याचे दाणे व्यवस्थित आपले फुटलेले आहेत, जेणेकरून ते तेलात अंगावर उडत नाहीत। आता कोथिंबीर सांगायला विसरले, पण तुम्ही मात्र विसरू नका। अशा पद्धतीने 1 वाटी भरून कोथिंबीर बारीक चिरून घ्या। आता हा ओवा टाकायचा आहे। ओवा आपल्याला हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वादसुद्धा छान आपल्या भज्यामध्ये उतरतो। वरतून आपण घेतलेली हळद सुद्धा घातलेली आहे। इथे बाकी मी तुम्हाला सर्व दाखवलं, फक्त दाखवायची विसरले ती कोथिंबीर। जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही विसरू नका। लाल तिखट ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। इथे आपण हे मक्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे, याला कॉर्नफ्लॉवर म्हणतात, ते आपण इथे टाकून घेतलं। आता तुम्ही हे हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल। याला आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं। तर पुन्हा एकदा अर्धा कप आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता इथे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तर तेल गरम झालं आहे का हे अगोदर चेक करून घ्यायचं आहे। लगेच जर तुम्ही भजे सोडायला घेतले तर तेलामध्ये तेलकट होऊ शकतात, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करून घ्या। तर व्यवस्थित तेल तापलेलं आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी जे आहेत ते सोडून घ्यायचे आहे। जर आपण चेक न करता तेलामध्ये भजे सोडले तर ते तेलकट होतात आणि हे मुख्य कारण असतं भजी तेलकट होण्याचे। कांदा भजी असो, बटाटा भजी असो किंवा कुठलेही भजे असताना आपल्याला तेल चेकच करायचं असतं, तेव्हाच भजे त्यामध्ये सोडून घ्यायचे, म्हणजे आपले भजे कुरकुरीत छान होतात, त्याचबरोबर तेलकट होत नाहीत। तर इथे अशा पद्धतीने आपण हे स्वीट कॉर्न भजी सोडून घेत आहोत। आता स्वीट कॉर्न भजी बनवत असताना त्याला कुठलाही आकार द्यायचा नसतो, फक्त उचलून टाकायचे असतात। ज्या आकाराचे आपल्याला जेवढ्या साईजचे टाकायचे तसे टाकायचे। इथे कुठलाही त्याला आकार द्यायचा नाही, म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि तळल्यासुद्धा छान जातात। जर तुम्ही गोल गोल बनवले तर कदाचित ते आतमध्ये व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत, त्यामुळे आहे तशा शेपमध्ये त्यांना टाकलं तर ते एकदम कुरकुरीत आणि छान तळली जातात। आता इथे आपण सर्व भजी जे आहेत ते टाकून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता कुठेही जागा राहिली नाही। आता याला खालच्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळू द्यायचं, मगच त्याला झाऱ्याने उलटून घ्यायचं आहे। थोडेसे साईडला जे उघडे आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने तेलामध्ये त्याला थोडंसं, आणि चिकटणार नाही त्यासाठी थोडेसे जवळ असतील ते अशा पद्धतीने जोपर्यंत ते तेलामध्ये आहेत तोपर्यंतच तुम्ही त्याला बाजूला सरकवून घेऊ शकता।
तर आता व्यवस्थित आपल्याला इथे भजी तळून घ्यायची आहे. तळताना तुम्ही थोडासा गॅस लो करून सुद्धा तळायचे आहेत. एकदम फुल गॅसवरती वरतून तळतील पण आतून कच्चे राहतील. इथे लो टू मिडियम गॅसवरती छान आपले क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन कलरमध्ये भजी तळलेली आहेत. आता याच पद्धतीने सर्व भजी आपल्याला तयार करून घ्यायची. तुम्ही एखादा तारीची अशी गाळणी असेल त्यामध्ये काढा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे असतं ते निघून जातं. इथे छान आपले स्वीट कॉर्न भजी तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आवाजसुद्धा खूप सुंदर येत आहे. एकदम क्रिस्पी झालेली आहेत. आता खायला एकदम भजी तयार आहेत. तोंडाला अक्षरशः पाणी येतं, इतके सुंदर हे भजे लागतात. एकदा नक्कीच बनवून पहा. कुणी स्वीट कॉर्नची भजी बनवली त्यांनी कमेंट करायला विसरू नका. यासोबत हिरवी मिरची किंवा सॉस किंवा आपण चिंच गुळाची चटणी करतो त्या चटणीसोबत सुद्धा जबरदस्त लागतात. तर तुम्ही कशासोबत खाता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी नवीन असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुम्हाला एकाच वेळेत तुम्ही शिकून जाल किंवा परफेक्ट स्वीट कॉर्न भजी बनवल्याशिवाय राहणार नाही. कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.